अमरावती नगरी में दिनांक 3 जनवरी 2024 को एक पत्रकार परिषद लेते हुए यह विदित किया गया कि जगत जननी गौ माता ये राष्ट्रमाता घोषित की जाए। इसी संदर्भ में एक पत्रकार परिषद में अपने विचार विशद किए। प्रस्तुत है समाचार संकलन अशोक भाई जोशी। यासाठी नवरगावला असलेल्या सिद्ध बाल हनुमान गोरक्षण संस्थेचे संस्थापक सन्माननीय माधवदासजी महाराज यांच्या प्रेरणेने आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक मोठ्या गोकुंभाचं आयोजन केलेलं आहे। 2024 आपल्या दारगाव केकतपूर इथं गोकुंभ गौ माता राष्ट्रमाता घोषित करण्यासाठी इथे यज्ञ ठेवला आहे। आम्ही MIDCच्या परमिशनसाठी चक्रा मारल्या 4 महिने झाले, सगळं झालं। त्याच्यानंतर MIDC परिसरवाले आम्हाला म्हणू लागले की 24,000 रुपये पाहिजे त्याची जागेचे, त्यासाठी आम्ही जागा परिवर्तन केली। त्यामुळे काही शेत आणि काही गाय लावले असा जवळपास 70-80 एकराचा परिसर आहे। तो सगळा परिसर साफसूफ करून त्या ठिकाणी 70-80 एकरामध्ये हे आयोजन केलं जातं। नवरगाव आणि केकतपूर आणि गोआश्रम जो आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे कोण संत येणार आणि काय येणार हे महाराष्ट्रात आता थोड्या झेरॉक्स आणायला गेला आहे। तो हिंदीमधलं जे निवेदन आहे त्या निवेदनाची कॉपी तुम्हाला दिली जाईल। ते एकूण जो कार्यक्रम आहे तो निवेदन हा जो राष्ट्रीय कार्यक्रम ठरला, राष्ट्रीय स्तरावर गोमातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करावं, याच्यासाठी राष्ट्रीय स्तरावरती पीठाच्या शंकराचार्यांनी एक भूमिका घेतली आणि ती भूमिका अधिक प्रकर्षाने सरकारवर बिंबवण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हे आंदोलन आपण सुरू करतो। म्हणजे हे आंदोलन सुरू झालेलं आहे। या आंदोलनाचाच एक भाग म्हणून की याचे वेगवेगळे टप्पे त्यांनी सांगितले आहेत आपल्याशी बोलताना, ते डिटेल त्या टप्प्याचे डिटेल्स त्या पत्रकामध्ये मिळतील। 4 जानेवारीला म्हणजे उद्या वृंदावनला एक विशेष सभा आहे। 15 जानेवारी ते 23 जानेवारीला दिल्लीला गोप्रतिष्ठा आंदोलन होणार आहे। त्याच्यानंतर 30 जानेवारीला राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपतींना निवेदन दिलं जाईल। 6 फेब्रुवारीला प्रयागराज तीर्थराज इथे गो संसदेचं आयोजन केलेलं आहे। 10 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारीला दिल्लीला रामलीला मैदानमध्ये अश्वमेध महायज्ञ आयोजित केलेलं आहे। या सगळ्या याचा परिणाम होऊन सरकारवर दबाव यावा आणि सरकारने ही घोषणा करावी की गोमाता ही राष्ट्रमाता म्हणून हे मिळावं। त्या निवेदनामध्ये हे म्हटलं आहे की 75 वर्ष झाले गोमातेची हत्या सुरू आहे। आता अजितजींनी जे सांगितलं की याचं जे संवर्धन होत नाही, त्या दृष्टीने जो कायदा जरी केलेला असला तरी त्या कायद्याची अंमलबजावणी या दृष्टीने देशस्तरावरती जे व्यापक प्रयत्न सुरू आहेत त्या हा आंदोलनाचे टप्पे हे झाल्यानंतरही जर सरकारवर परिणाम झाला नाही तर 14 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या दरम्यान मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर जिल्ह्यामध्ये नर्मदेच्या काठी श्यामा देवी